श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. चातुर्मास म्हणजे तरी काय आणि चातुर्मासाचं महत्त्व, त्याचबरोबर काय नियम आहेत तेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा 4 महिन्यांचा काळ याला चातुर्मास असं म्हटलं जातं. चातुर्मास म्हणजे 4 महिने बघा, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक हे संपूर्ण 4 महिने म्हणजे कार्तिक महिन्याचे पहिले 11 दिवस असतात आणि त्यानुसार बघा या चातुर्मास हा 4 महिन्यांचा कालावधी असतो. तर या चातुर्मासाला सुरुवात होते त्यानंतर 4 महिन्याने म्हणजेच बघा आपल्याला कार्तिक एकादशीपर्यंत हा चातुर्मास आपल्याला पाळायचा असतो. कार्तिकी एकादशी, कार्तिकी म्हणजेच हिला आपण प्रबोधिनी एकादशी म्हणतो आणि याच बघा दिवसापासून तुळशी विवाहाला सुरुवात होत असते आणि चातुर्मासाची समाप्ती देखील होते. आणि याच दिवशी बघा या दिवसापासून तुळशी विवाह हा जवळपास कार्तिकी एकादशीपासून ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत आणि हिलाच आपण त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून देखील ओळखतो. तर आषाढ शुद्ध एकादशीला सूर्य हा मिथुन राशीत येतो तेव्हा चातुर्मासाची सुरुवात होते. आषाढी शुद्ध एकादशीला पद्मा एकादशी किंवा देवशयनी एकादशी असं देखील म्हटलं जातं. कार्तिक शुद्ध एकादशी चातुर्मास संपतो तेव्हा सूर्य तुळा राशीत आल्यावर कार्तिक शुद्ध एकादशी येते आणि त्यानंतर कार्तिक शुद्ध एकादशीलाच प्रबोधिनी एकादशी असं म्हटलं जातं. कार्तिक शुद्ध एकादशीला चातुर्मास संपतो त्याचप्रमाणे चातुर्मासातल्या देवशयनी एकादशीला देव झोपतात आणि प्रबोधिनीला उठतात. तर या 4 महिन्यात या काळात चातुर्मासात ब्रह्मांडांचा कारभारी तरी कोण? खरं तर चातुर्मासात 4 महिने श्रीहरी विष्णू हे झोपी जातात तर 4 महिने संपूर्ण जगाचा कारभार हे महादेव चालवत असतात. अशातच या काळात भगवान शिव हे पृथ्वीवर निवास करतात आणि जगाचं पालन देखील करतात असंही म्हणतात. भगवान शिव हे पृथ्वीवर निवास करतात आणि पालन करतात. भगवान शिव हे कैलासातून खाली येतात आणि त्यांच्या कुटुंबासह राहतात आणि चातुर्मासात संपूर्ण ब्रह्मांडाचा कारभार ते चालवतात. तर चातुर्मासात विवाह करत नाही. त्याचबरोबर शेतातील पेरण्या ह्या ज्येष्ठात होत असतात. आषाढ येतो तेव्हा देव हे शयनात जातात. अश्विनात पिकांची तोडणी होते आणि कार्तिकात मळणी होऊन देवस्थानाची वेळ येते अशी कृषी परंपरा आहे. त्याचबरोबर या काळात हिंदू धर्मात अनेक व्रतवैकल्य केली जातात. त्याचबरोबर या काळात विवाह मात्र केली जात नाही. त्याचबरोबर काही बघा जसं की गृहप्रवेश असेल, गोदान असेल अशी देखील शुभकामं केली जात नाही. भगवान श्रीहरी विष्णू हे निद्रावस्थेत असतात. निद्रेस हरिशयन असं म्हटलं जातं. त्याचबरोबर या देवशयनी एकादशी या काळात बघा सेवा त्या केल्यानं सर्व पापही नष्ट होतात असं देखील म्हटलं जातं. बघा त्याचबरोबर चातुर्मासात अत्यंत कल्याण करणारा हा मास मानला जातो. त्याचबरोबर एकादशीनंतर म्हणजेच द्वादशीला विष्णू प्रबोधोत्सव साजरा केला जातो. देवांच्या या निद्रा काळात असुर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात. असुरांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी प्रत्येकानं या काळात एक तरी व्रत स्वतःसाठी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कित्येक स्त्रिया ह्या चातुर्मासात व्रत करत असतात. त्याचबरोबर सर्वसामान्य लोक चातुर्मासात एखादं व्रत करतात. त्याचबरोबर बघा पानावर जेवण करणं, एक वेळ जेवण करणं, त्याचबरोबर न मागता मिळेल तेवढंच अन्न ग्रहण करणं म्हणजेच काय एकदाच सर्व पदार्थ वाढून घेणं आणि सर्व पदार्थ एकदम वाढून घेऊन त्याला बघा ते खाणं म्हणजेच परत एक्स्ट्रा घ्यायचं नाही जेवण असं देखील केलं जातं. असं जर काही चातुर्मासात तुम्ही नियम पाळले आणि त्याचं बघा ते व्रत केलं तर त्याचं फळ जे आहे ते नक्कीच प्राप्त होत असतं. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.
धन्यवाद.